अत्यंत सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार सोहळा आहे। 1983 मध्ये या पुरस्काराच्या वितरणाला सुरुवात झाली आहे आणि आज 2026चा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। यासाठी गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होतोय। टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर प्रणिती टिळक, डॉक्टर गीताली टिळक, अनेक उद्योजक, प्रमुख व्यक्ती, संस्थापक समोर बसलेले आहेत। यादी खूप मोठी आहे म्हणून मी सगळ्यांची नावं घेत नाही, कृपया माफ करा। हे लाईट जरा बंद करता येतील किंवा कमी करता येतील का? हे समोरचे हे हा पण हा बंद, हा बंद, आणि हा बंद करा पहिला। हा वरचा करता येईल का? हा बस। बघायला आलात का ऐकायला? बंद कमी कर रे भाऊ, मला डोकं दुखायला लागतं। आज विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन। खूप वर्ष झाली माझी राजकारणाची सुरुवातच ही विद्यार्थी सेनेतून झाली आणि त्याच्यातनं काम करत 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 घडत 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 आज इथपर्यंत आलो। अमित आणि त्याचे सगळे सहकारी उत्तम काम करतील अशी अपेक्षा आहे, आशा आहे। आणि या सदस्य नोंदणीला देखील भरघोस प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो। आज एवढ्या मोठ्या आंदोलनानंतर आज इतक्या लगेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर लगेच इतक्या लवकर विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन आलाय। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन का झालं, कशासाठी झालं हे आपण बोलूच।